नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं हवाई सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हवाईचं नॅशनल पार्क, ज्यात आपण बघणार आहोत व्हॉल्केनो क्रेटर, सल्फर बँक्स आणि आमची हाईक या नॅशनल पार्कमध्ये कशी होती आणि 400 वर्ष जुनी लावा ट्यूब। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कोण्याच्या एक फेमस बेकरी शॉपमध्ये थांबलो होतो लंच करता। तिथे लंच करून आम्ही आमची जर्नी पुन्हा सुरू केली पुढच्या डेस्टिनेशन करता, जे होतं हवाई व्हॉल्केनोज नॅशनल पार्क। या नॅशनल पार्क करता आम्ही दोघेही खूप एक्साइटेड होतो आणि पूर्ण हवाई ट्रिप मधलं हे नॅशनल पार्क सगळ्यात मेन अट्रॅक्शन होतं आमच्याकरता। नॅशनल पार्कला पोहोचल्यावर सगळ्यात पहिले आम्ही व्हिजिट केलं ते व्हिजिटर सेंटर। हे व्हिजिटर सेंटर बाकी सगळे व्हिजिटर सेंटर सारखंच होतं, जिथे आपल्याला सुव्हिनियर्स, गिफ्ट्स, हवाई बद्दलच्या या कोणाबद्दलच्या हिस्ट्री विषयीचे सगळे बुक्स, स्टिकर्स हे सगळं मिळत होतं। या व्हिजिटर सेंटरमध्ये एक छोटंसं म्युझियम आणि आर्ट गॅलरी पण होती। इथे त्यांनी सगळे या नॅशनल पार्कमध्ये दिसणारे फुलं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि इथे दिसणारे जे पक्षी होते त्यांचं सगळ्यांचं इन्फॉर्मेशन दिली होती। आणि हे हवाईयन गूज आहे, ज्याला हवाईमध्ये नेने म्हणतात आणि हे हवाईचं स्टेट बर्ड आहे। व्हिजिटर सेंटर बघून आम्ही निघालो आमच्या हायकिंग करता। या नॅशनल पार्कमध्ये बरेच हायकिंग ट्रेल्स आणि कॅम्पिंग ग्राउंड्स आहेत। तर आमच्या हायकिंगची सुरुवात या मस्त घनदाट जंगलातून झाली। पाऊस खूप होता म्हणून रेनकोटच्या तयारीने आम्ही गेलो होतो। अच्छा, या पार्कमध्ये जाण्यापूर्वी वेदर कंडिशन चेक करून त्या तयारीने गेलं पाहिजे। सिटीपेक्षा इथलं टेम्परेचर थोडं कमी असतं, त्यामुळे गरम कपडे असले पाहिजे आणि पाऊस असतो म्हणून रेनकोट सुद्धा असला पाहिजे। त्याचबरोबर हायकिंगचे या मग चांगले शूज असणं पण मस्ट आहे। हवाई व्हॉल्केनोज नॅशनल पार्कची स्थापना ऑगस्ट 1916 मध्ये झाली। या पार्कला 1980 मध्ये इंटरनॅशनल बायोस्फियर रिझर्व आणि 1987 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून नियुक्त केले गेले। ट्रेलवरून जाताना बरेच हवाईचे नेटिव्ह प्लांट सुद्धा दिसले, ज्यांच्या विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आमची गाईड आम्हाला देत होती। या पार्कमध्ये 2 ॲक्टिव्ह व्हॉल्केनोज आहेत। एक किलाउइया, जे की जगातील सर्वात ॲक्टिव्ह व्हॉल्केनोज पैकी एक आहे, आणि दुसरं मौना लोआ, जे की जगातील सर्वात मोठ्या व्हॉल्केनोज पैकी एक आहे। ही हायकिंग ट्रेल खूप इझी होती आणि एवढा पाऊस असून सुद्धा आम्ही ही हायकिंग खूप एन्जॉय करत होतो। या ट्रेलवर बरेच ठिकाणी आम्हाला असे हे स्टीम वेंट्स सुद्धा दिसले। यांना हवाईयन टर्म्समध्ये वाहिने कापू असं म्हणतात। तर हे जे स्टीम वेंट्स आहेत हे जमिनीवर बनलेले मोठे क्रॅक्स आहेत, जे काही 20 ते 30 फूट खोल आहे। या मोठ्या क्रॅक्समधून जेव्हा पावसाचं आणि जमिनीवरचं पाणी आत शिरतं, ते गरम व्हॉल्केनिक रॉक्स पर्यंत शिरतं आणि त्या पाण्याचं वेपरायझेशन म्हणजे वाष्पीकरण होऊन स्टीमच्या रूपात या क्रॅक्समधून या वेंट्समधून बाहेर पडतं आणि असे तयार होतात हे स्टीम वेंट्स।
इव्हेंट्स आणि किलाउया लुकआउट बघून आम्ही हायकिंग कंटिन्यू केली. आम्ही आता जात होतो सल्फर बँक्स बघायला आणि त्याच जागेवरून या ट्रेलचं नाव ठेवलं आहे. सल्फर बँक्सला हवाईयन टर्म्समध्ये हा आकुलमनू म्हणतात. याच्या आधीच्या ट्रेलवर रेन फॉरेस्ट होतं आणि इथे जर तुम्ही नोटीस केलं तर तितके जास्ती मोठे झाडं नाहीत. त्याचं कारण जमिनीतील हीट आहे, ज्यामुळे झाडांना वाढायला चांगलं एन्व्हायरमेंट मिळत नाही आणि या हीटमुळे झाडांचे रूट्स नष्ट होतात. पण या ठिकाणी इतर इंटरेस्टिंग झाडं जसे हे ओहेलो बेरीजचं झाड हे बघायला मिळतं आणि हे फळ हवाईयन गीजचं मेन फूड सोर्स आहे. ट्रेलवरून पुढे जाताना आम्हाला हवेत एक वेगळाच वास पसरलेला नोटीस होतो आणि त्यांनी कळतं की सल्फर बँक्स आता जवळच आहेत. या ठिकाणी जाताना आम्हाला अजूनही स्टीम वेंट्स दिसले, पण सगळीकडे या पार्कमध्ये इन्स्ट्रक्शन बोर्ड्स लागले आहेत की जिथे ट्रेलचा रस्ता नाही बनला तिथे जायला सक्त मनाई आहे, कारण हे स्टीम वेंट्स अजून खोल आहेत आणि त्यातून येणारी स्टीम हेल्थ करता खूप डेंजरस पण आहे. तर फायनली पोचलो आम्ही सल्फर बँक्सच्या ठिकाणी. पण हे सल्फर इथे तयार कसं होतं? तर वेंट्समधून स्टीम सोबत व्हॉल्केनिक गॅसेस पण बाहेर पडतात. या व्हॉल्केनिक गॅसेसमध्ये सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड, ज्याचा वास एका कुजलेल्या अंड्यासारखा असतो, या दोन गॅसेसची मात्रा जास्ती असते आणि या दोन गॅसेसच्या केमिकल रिएक्शननी प्युअर सल्फर तयार होतो, ज्याचा वास अजिबात चांगला नसतो. या येल्लो मिनरलला हवाईयन टर्म्समध्ये कुकई पेले म्हणतात, ज्याचा अर्थ वेस्ट ऑफ पेले असं आहे. पेले ही हवाईयन ज्वालामुखी देवी आहे. तुम्हाला वाटेल की इतका विचित्र वास आहे तरी पण या ट्रेलवर का जावं? पण कसं आहे, हे बघायला आणि याविषयी माहिती घ्यायला खूप इंटरेस्टिंग वाटतं, कारण किती आश्चर्याची गोष्ट आहे की इतकं सगळं काही नेचरमध्ये आपोआप घडतं. त्याविषयी जाणून घ्यायला कधी पण आवडेल. सल्फर बँक्स बघून आम्ही निघालो या पार्कमधली दुसरी लोकेशन बघायला. या टूरचं आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं हे लावा ट्यूब, थर्स्टन लावा ट्यूब. थर्स्टन लावा ट्यूबच्या एंट्रन्स पर्यंत ही एक छोटीशी ट्रेल आहे, ज्यावरून आपल्याला हायकिंग करत तिथे जावं लागतं. या हायकिंग ट्रेलवर सुद्धा आपल्याला अशी हे मोठे हिरवीगार झाडं बघायला मिळतात. पूर्ण हायकिंग ट्रेल अशीच झाडांनी भरलेली आहे आणि त्या दिवशी पाऊस पण होता, तर अजूनच फ्रेश वाटत होतं इकडे फिरायला. जसजसे या ट्रेलवरून आम्ही पुढे जात होतो तसतसे आम्हाला अजून हिरवीगार आणि घनदाट झाडं बघायला मिळत होते.
आणि हे आहे थर्स्टन लावा ट्यूबचं एंट्रन्स. या एंट्रन्स पर्यंत हे हिरवीगार झाडं बघायला मिळतात. पण जसंच आपण या लावा ट्यूबच्या आत एंटर करतो तसंच हे झाडं आत नाही बघायला मिळत. ही थर्स्टन लावा ट्यूब काही 400 ते 500 वर्ष जुनी लावा ट्यूब आहे. 600 फूट लांब आणि 10 ते 30 फूट याची उंची आहे. या लावा ट्यूबचा शोध एका लोकल न्यूजपेपर पब्लिशरनी 1913 मध्ये लावला, ज्यांचं नाव होतं लॉरेन थर्स्टन, आणि त्यांच्याच नावावर हे लावा ट्यूबचं नाव थर्स्टन लावा ट्यूब ठेवण्यात आलं. मग नंतर नॅशनल पार्क सर्व्हिसेसद्वारे या ट्यूबला हवाईयन नाव देण्यात आलं, जे आहे नहुकू. तर अशी होती ही लावा ट्यूब. लावा ट्यूब बघून आम्ही निघालो आपल्या पिकअप व्हॅन जवळ हॉटेलला वापस जायला. कसा वाटला हा व्हिडिओ आणि ही लावा ट्यूब मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हवाई सिरीजच्या पुढच्या व्हिडिओज करता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पार्कमधून निघाल्यावर रस्त्यामध्ये आम्हाला हे हवाईयन गूस, जे की हवाईयन स्टेट बर्ड आहे, नेने, हे पण बघायला मिळाले.